नमस्कार युट्यूब फॅमिली. तर बघा, आज आहे ना, मी संध्याकाळी घेतल्या ब्लॉग बनवायला. दिवसभर आज वेळच भेटला नाही. भाजी निवडत होते, खूप वेळ झाले. मेथीची भाजी निवडून हे बघा ठेवली. भाजी निवडली, आता जी बनवायची मला. आणि इथे निखिल बसलाय बघा, मोबाईल वाचते. काय करतोस? काय नाही. अभ्यास? मा केस बघा किती मोठे झालेत, त्याचे किती वाढवलेत. मनू बघा, मनू आला आता. संध्याकाळ झाले ना, 6:45 झालेत. 6:45 आहे बघा. तर आता दिवाबत्ती वगैरे करायची मला. आणि मनू इथे होता बसलेला, आता आला बघा, इथे बसला खुर्चीत. मनू झाली का झोप आता? गाड्या बघून झाल्या तुझ्या? तर कंटाळा, आता तिथं मच्छर चावतात ना खिडकीमध्ये, म्हणून आता खुर्चीत बसणार, झोपणार मस्त पैकी. तर चला, भाजी पण करायची मला मेथीची. अजून आज भाकरी करणार आहे मी, बाजरीच्या भाकरी संध्याकाळच्याला. आणि डाळ वांग आणि भात टाकलाय. डाळ वांग पण शिजून घेतलं, म्हणजे तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि वांग आहे बारीक कापून शिजून घेतले. आणि मेथीची भाजी, बस आज असं जेवण आहे रात्रीचं. तर बघा, इथे मी ना आपोआप म्हणजे कुंडीत आहे ना झेंडूचं झाड उगलं होतं, म्हणजे असं त्याला आता एक फूल आलं बघा मस्तपैकी झेंडूचं झाडाला. तर बघा, असं मस्तपैकी फूल आलं. तर चला, संध्याकाळ झाले, उद्या तोडते आता ह्या फुलाला. आजच्या दिवस राहून देते. आपोआप उगले हे झाड आणि मस्त आता फुलं यायला लागल्यात. अजून एक बघा, इथे एक कळी, इथे एक आली. तर बघा, मीठ टाकून घेतलंय मी. अगोदर जर टाकलं असतं ना, मग थोडंसं असं हे होतं, पाणी सुटल्यावर. म्हणून भाजत आल्यावर मीठ टाकायचं. भाजल्यावर खूप छान असे मऊ आणि खायला पण खूप छान लागतात. मीठ वगैरे टाकल्यावर भारी लागतात. आम्ही तर गावाला माहिती, मस्त हुरडा असं खाली जमिनीत खड्डा खांदायचो आणि लाकडं वगैरे गोळा करून मस्त आगीमध्ये हरभरा भाजायचो. अजून ज्वारीच्या कणसाचा हुरडा, गव्हाचा, अशा मस्त हुरड्या बनवून खायचो. त्याच्यासोबत चटणी, मीठ, लाल तिखट वगैरे मस्त असं शेंगदाण्याची चटणी खूप भारी लागते. खूप छान लागतात अशा रानात भाजलेला हुरडा. तर चला, आता झालं माझं भाजून. बघा आहे ना, म्हणून ना सोप्याचं एकदम फटीमधून आहे ना पंच काढतोय. त्याला आता ओरडले म्हणून तरी पण बघा कसं बघतोय. हे बघा, असं पंच काढतोय बघा, इथून पंच काढतोय पाय घालून घालून. हे बघा, असं बघतोय. म्हणा तसं नाही करायचं, वाट लागते ना आपल्या सोप्याची. तसं नाही करायचं. किती हट्टी. म्हणून काय चाललंय बाबू तुझं? काय करतोस? सोप्याची वाट लावून टाकतोस तू? काय रे म्हणू? काय करतोय? लपतोय तू? लपाछपी करतोय?
गेला. रस्त्याच्या मध्ये झोपलाय आमचा म्हणून एवढा नाटके झालाय ना, एवढे नाटकं करतो भरपूरच. चल तुम्हाला दाखवते कुठे झोपलाय आमचा म्हणून. बघितलं का, रस्त्याच्या मध्येच असं यायचं जायचा रस्ता आहे आणि रस्त्याच्या मध्ये बघा कसा झोपलाय. झोपायची पद्धत बघा त्याची. कसा झोपलाय म्हणून. असं झोपतात हा, असं झोपतात म्हणून. काय रे इथं झोपतात असं. तर कालचा ब्लॉग आणि आजचा असं मी आज रात्री 9 वाजेपर्यंत टाकणार आहे मी ब्लॉग. कारण घरामध्ये आहे ना 3 आजारी आहेत, त्याच्यामुळं काय मला काल पण ब्लॉग बनवता नाही आला, परवा पण नाही. शिवजयंतीचा मी ब्लॉग टाकला बघा एक दिवशी तेवढा, आणि काल आणि आज तर नाहीच आहे अजून. 9 वाजेपर्यंत टाकेन, कारण एडिट करायला लागतो ना. एडिटिंग करून मग ब्लॉग टाकायचा मला. तर निखिल, अक्षय, त्याचे बाबा सगळ्यांना सर्दी वगैरे झाले, ताप पण येतोय काहींना. तर मग मला काय वेळच भेटला नाही. आता 8:15 झालेत, बघू 9 वाजेपर्यंत झालं तर टाकते. तर आज आहे ना मी मुगाच्या डाळीची खिचडी बनवते, एकदम साधी आणि सिंपल. तर लहान मुलं पण खाऊ शकतात आणि संध्याकाळचं जेवणाला असं हलकं अन्न खायला खूप चांगलं असतं. तर मी सालीची मुगाची डाळ घेतली बघा, आणि तांदूळ घेतले, आणि जास्त काय त्याच्यामध्ये मी काय टाकणार नाही, फक्त हळद, मीठ आणि हिंग बस. पिवळी खिचडी बनवणार आहे हळदीची. अशी मी तांदूळ निवडून घेतलेत आणि सालीची मुगाची डाळ घेतली. तर पचायला पण हलकं आणि सालीची डाळीची चांगली असते, त्याच्यामुळे मी दोन्ही पण डाळी वापरते, बिना सालीची पण आणि सालीची पण. पण जास्त करून सालीची वापरते मी. तर चला आता मी भात धुवून घेते. हा तांदूळ धुवून खिचडी टाकून घेते. बघा इकडे आले मी आज मांजरींना खायला टाकायला अक्षय सोबत. तर अक्षय टाकतोय मांजरींना खायला. हे बघा इथे अंधार आहे, एवढं काही दिसणार नाही तुम्हाला. त्यांना लागली भूक. अजून आम्ही पहिले राहायचो ना तिकडे, ते पण द्यायचे, तिकडे पण द्यायला जायचे. तर बघा आता घेतला मी जेवायला आणि खिचडी पण झाली. आणि खिचडी बरोबर मी आज फोडणीचं ताक बनवलं. खूप छान लागतं खिचडी बरोबर फोडणीचं ताक. लाल तिखट, जिरा राई आणि कोथिंबीर, कढीपत्त्याची अशी फोडणी दिले, खूप मस्त लागतात पिवळ्या खिचडी बरोबर. तर बघा अशी खिचडी झाली आहे. अशी पिवळी खिचडी मी देवाला नैवेद्य दाखवला, त्याच्यामुळे एक साईड मी घेतली होती. आणि अशी मी फोडणीचं ताक बनवलं बघा. खूप छान लागतं, मस्त खिचडी बरोबर. तर पापड पण पाहिजे होतं, पण पापड काय नाही. तर चला आता मी घेते जेवण. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.